पंढरपूरला दर्शनासाठी येणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण चुकीच्या वेळी आलात तर तुम्हाला तासनतास रांगेत थांबावं लागू शकतं. नमस्कार, पंढरपूर दर्शन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पंढरपूर मंदिराच्या दर्शन वेळा, पूजा ब्रेक आणि महत्त्वाच्या टिप्स अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. विठ्ठल रुक्मिणी टेम्पल हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की मंदिर उघडतं कधी आणि दर्शनासाठी नेमक्या वेळा काय आहेत? चला जाणून घेऊया. मंदिर पहाटे साधारण 4 वाजता काकड आरतीसाठी उघडते. त्यानंतर सकाळी साधारण 6 वाजल्यापासून दर्शन सुरू होतं. दुपारी नैवेद्य आणि पूजा विधींमुळे काही वेळ दर्शनात छोटा ब्रेक असू शकतो आणि संध्याकाळी पुन्हा दर्शन सुरू होते. रात्री उशिरापर्यंत विठ्ठल रुक्मिणी भाविकांना दर्शन देत असतात. एकादशी, आषाढी वारी आणि मोठ्या सणांमध्ये ह्या वेळा बदलू शकतात. काही विशेष प्रसंगी 24 तास दर्शनाची व्यवस्था असते, ज्याची माहिती वेळोवेळी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट केली जाते. जर तुम्हाला कमी गर्दीत दर्शन घ्यायचं असेल तर काय करायचं ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे शक्यतो सकाळी लवकर या, कारण तेव्हा गर्दी कमी असण्याची जास्त शक्यता असते. दुसरी, आठवड्याच्या मधल्या दिवशी या, कारण शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे गर्दी असू शकते. पण त्यासोबतच बुधवार हा दिवस सोडा, म्हणजे तुम्ही दर्शनाला येणार असाल ते गुरुवार किंवा शुक्रवारचा दिवस निवडायला हरकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सणांच्या दिवशी तुम्ही येणार असाल तर वेळेसंबंधीची माहिती अधिकृत वेबसाईटवर नक्की तपासा. आणि एक महत्त्वाची सूचना, मंदिर परिसरात मोबाईल नेण्यावर मर्यादा असू शकतात, त्यामुळे लॉकर सुविधेची माहिती आधी करून घ्या. तुम्ही पंढरपूरला कधी येण्याचा विचार करत आहात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच पंढरपूर दर्शन आणि गर्दी अपडेट माहिती नियमित मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.